एकदा नाही अनेक प्रकरणांमध्ये प्रत्येक पदोपदी रुपाली चाकणकरांना कोणी वाचवत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे सुनील तटकरे. त्यांना पदोपदी वाचवणं, त्यांना पाठीशी घालणं, त्यांच्यावर काही न येऊ देणं, ते त्यांना कोणी काही बोललं की चिडाचिडी करणं, हे एकदा नाही असंख्य वेळा आपण बघतोय. तर ही जे पद होतं, आम्हाला रुपाली चाकणकरांशी काही घेणं देणं नाही. ज्या पदावर त्या होत्या, महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या, त्या पदाला काही गरिमा असते. ती गरिमा लक्षात ठेवून त्यांना वागणं अपेक्षित असतं. जर त्या कोणाचे पाय धुताना, आपल्या पदरानी पाय पुसताना ही सगळी जेव्हा चित्र बघतो, संताप होतो. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्यांच्या पदाचा तरी गरिमा ठेवला पाहिजे. आणि आताच्या घटनेला जे असंख्य व्हिडिओ, माझं तर काल सगळ्यात जास्त संताप पांडुरंगाशी त्यांची तुलना केली म्हणून झाला होता. ते मी सगळ्या माध्यमांना सुद्धा सांगितलं, तुम्ही ही बातमी दाखवा की एक महिला आयोगाची अध्यक्षा जर म्हणत असेल की तुम्हाला आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेता येत नसेल तर तुम्ही इथे येऊन घ्या, हे पांडुरंग आणि त्या रुक्मिणी. तर इतकं लज्जास्पद असं त्यांचं जे बोलणं होतं, त्यांच्यावर फार म्हणजे 3 दिवस हा सुद्धा फार जास्त कालावधी त्यांना देण्यात आला असं मला वाटतं.